आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय आणि कृती ही त्या दिशेने चालते जिथे आपले ध्येय ठरलेले असते. जेव्हा आपण स्वतःसाठी निश्चित ध्येय ठरवतो तेव्हा आपण फक्त मेहनत करण्यापुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्या प्रत्येक प्रयत्नाला अर्थ मिळतो. ध्येय निश्चित असलेले लोक त्यांच्या वेळेचा, ऊर्जा व संसाधनांचा उपयोग जास्त प्रभावीपणे करू शकतात, कारण त्यांना नेमका मार्ग माहिती असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर तो केवळ व्यायाम आणि आहारावर लक्ष देत नाही, तर त्याला योग्य प्रमाणात झोप, मानसिक स्वास्थ्य आणि सध्याच्या जीवनशैलीत बदल करणे या सर्व बाबींचा समावेश करावा लागतो. ध्येय नसल्यास आपण फक्त हालचाल करतो, पण ती हालचाल दिशा शून्य असते आणि मेहनत करण्याचा परिणाम कमी किंवा शून्य होतो. मित्रांनो, ध्येय निश्चित करणे फक्त मानसिक स्पष्टता देत नाही, तर ते आपल्या आत्मविश्वासाला आणि प्रेरणेलाही बळकट करते. जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण कुठे पोहोचणार आहोत, तेव्हा अडचणींवर मात करणे, अपयशांना सामोरे जाणे आणि नव्या संधींचा स्वीकार करणे सोपे होते. स्पष्ट ध्येय आपल्याला निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते आणि प्रत्येक कृतीला योग्य महत्त्व देते. त्यामुळे वेळ व ऊर्जा वाया जात नाही. शिवाय ध्येय ठरवल्याने मानसिक ताण कमी होतो, कारण आपल्याला वाटत नाही की आपण अनिश्चिततेत फसत आहोत. जीवनात स्थिर आणि दीर्घकालीन यशासाठी ध्येय निश्चित करणे हे केवळ गरजेचेच नाही, तर ते अनिवार्य आहे. ध्येयाशिवाय व्यक्ती फक्त भटकतो, पण ध्येय असलेल्या व्यक्तीचं प्रत्येक पाऊल ठाम आणि परिणामकारक ठरतं. ध्येय निश्चित करण्याची प्रक्रिया अगदी सोपी वाटत असली तरी ती अत्यंत शक्तिशाली अशी आहे. जीवनात आपल्याला काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ठरवणं हे यशाचं पहिलं पाऊल आहे. जेव्हा आपण आपलं ध्येय ठरवतो आणि ते कागदावर लिहितो, तेव्हा हे फक्त लिखाण नसून आपल्या मनाशी आणि मेंदूशी एक गहन संपर्क प्रस्थापित करतं. लिखाण आपल्याला दररोज स्मरण करून देतं की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असं म्हणणं तंतोतंत योग्य आहे. जर ध्येय डोळ्यांसमोर असेल तर मन त्यावर लक्ष केंद्रित करू शकतं. आपली ऊर्जा योग्य दिशेने नियोजित होते आणि प्रत्येक कृती त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मार्गदर्शित होते. हे ध्येय फक्त कागदावर राहू नये, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला हवा, जेणेकरून आपले प्रत्येक निर्णय आणि प्रयत्न त्याच्या दिशेने वाटचाल करतील. ध्येयाचे महत्त्व केवळ लिखाणात नसून त्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील अत्यंत प्रभावी आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी छळछावणीत जिवंत राहण्याचा संघर्ष करणाऱ्या व्हिक्टर फ्रँकल यांनी हे अनुभवलं होतं. त्यांनी पाहिलं की ज्यांच्या जीवनामध्ये काही निश्चित उद्देश किंवा ध्येय होते, किंवा ज्यांना कसंही करून जगायचंच होतं, जिवंत राहण्याचं त्यांचं एकमेव ध्येय होतं, ते अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहू शकले. उपासमारी, विषारी वातावरण, छळ किंवा मानसिक त्रास हे सगळं सोसत ते जिवंत राहिले. मात्र ज्यांच्याकडे काही ध्येयच नव्हतं ते सहज मरत गेले. मित्रांनो, यावरून आपल्याला शिकता येतं की ध्येय आपल्याला फक्त दिशा दाखवत नाही, तर आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची ताकद देते, मानसिक क्षमता वाढवते आणि कठीण प्रसंगातही धैर्य शिकवते. मित्रांनो, ध्येय निश्चित करणे म्हणजे आपल्या जीवनाला एक ठोस आकार देणे आहे. जेव्हा आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्ट असतो तेव्हा वेळ, ऊर्जा आणि संसाधनांचा योग्य वापर होतो. आपले निर्णय, कृती आणि सवयी त्या ध्येयाच्या अनुरूप ठरतात, ज्यामुळे अंधाधुंद हालचाली कमी होतात आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. ध्येयामुळे मनातील गोंधळ कमी होतो, मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. ध्येय स्पष्ट नसल्यास आपली मेहनत, संघर्ष आणि वेळ व्यर्थ जातो, पण ध्येय ठरवल्याने प्रत्येक पाऊल निश्चित आणि परिणामकारक बनतो. जीवनामध्ये स्थिर आणि दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे हे केवळ गरजेचेच नाही, तर अत्यंत आवश्यक आहे. मायकल अँजेलो नामक शिल्पकाराला जेव्हा विचारलं गेलं की हा जो तू दगडाला कोरून इतका छान पुतळा बनवला ते तू कसं केलं, तेव्हा शिल्पकार म्हणाला, काहीच नाही, पुतळा आधीच तिथे होता, मी फक्त वरवरचा नको असलेला दगडाचा भाग काढून टाकला. मित्रांनो, ध्येय आधी आपल्या मनामध्ये स्पष्ट असणे आवश्यक आहे. जेव्हा आपले ध्येय डोळ्यासमोर स्पष्ट असते तेव्हा प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रयत्न त्या ध्येयाच्या दिशेने जाते. आपले मन, विचार आणि कृती एका ठरलेल्या उद्देशाशी संलग्न असल्यास अडथळे फक्त आव्हाने राहतात आणि त्यांचा सामना करण्याची क्षमता निर्माण होते. मानसिक प्रतिमा जितकी स्पष्ट आणि तपशीलवार असते, तितकी आपली मेहनत अधिक प्रभावी होते आणि आपला मार्ग अधिक ठोस बनतो. ध्येय निश्चित झाल्यानंतर मनाला त्याच्या प्राप्तीच्या वेडाने व्यापून टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्या ध्येयाच्या मानसिक तयारीने करणे आवश्यक आहे. आपल्या मेंदूला स्पष्ट सूचना मिळाल्यास आणि संपूर्ण शक्ती एका उद्देशावर केंद्रित केल्यास आपण कोणत्याही अडथळ्याचा सामना सहजपणे करू शकतो. जर ध्येय अस्पष्ट असेल तर सर्व शक्ती वाया जातात, दिशाभ्रम निर्माण होतो आणि यश मिळवणे कठीण बनते.
निश्चित ध्येय असलेल्या व्यक्तीला कोणतीही प्रतिकूल परिस्थिती थांबवू शकत नाही. तो अखंड प्रवास करतो आणि अडथळ्यांना संधी म्हणून पाहतो. हे समजून घेतल्यास प्रत्येक संकट आणि अडचण एक नवीन संधी ठरते. जिथे आपली मानसिक तयारी, स्पष्ट ध्येय आणि दृढ निश्चय असेल, तिथे परिस्थिती आपल्याला मागे टाकू शकत नाही. आपले ध्येय मनामध्ये इतके घट्ट बसवावे की ते आपल्याला दररोज प्रेरित करत राहावे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार त्याच्या अनुरूप असावा. यामुळे आपला मार्ग स्पष्ट होतो, मानसिक ताकद वाढते आणि कठीण प्रसंगातही धैर्य आणि चिकाटी टिकते. जीवनात यश मिळवण्यासाठी ध्येयाच्या प्रतिमेला आपल्या मनामध्ये ठोस स्थान देणे हे केवळ गरजेचे नाही, तर अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, शेवटी यशाचा खरा आरंभ बिंदू म्हणजे ध्येय निश्चित करणे आणि त्याला आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग बनवणे. ठराविक उद्देश निश्चित करा, तो आपल्या मनामध्ये खोलवर कोरून टाका आणि प्रत्येकच क्षण त्या दिशेने प्रयत्न करा. ध्येयाचे स्पष्ट चित्र आपल्याला शक्तिशाली बनवते, मानसिक एकाग्रता वाढवते आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतही प्रगती करण्यास प्रवृत्त करते. मित्रांनो, कोणतीही प्रतिकूल परिस्थिती ध्येय असलेल्या माणसाला थांबवू शकत नाही. त्याचे ध्येय आणि त्याच्या प्राप्तीचा दृढ निश्चय हेच त्याच्या यशाचे रहस्य ठरतात. तेव्हा मित्रांनो, आजपासूनच आपले ध्येय ठरवा, त्याला स्पष्ट करा आणि त्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवा. मग पहा की यश किती लवकर आणि किती निश्चितपणे तुमच्या जीवनात येते.